टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। या प्राण प्रतिष्ठा पुन्हा कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि भैरवनाथाच्या चरणी प्रार्थना करतो की उभ्या आयुष्यामध्ये तुमच्या कुणावरच कसलेही संकट येऊ नये ही देखील त्याच्या चरणी मी प्रार्थना करतो। शंभूराज देसाई साहेबांचं देखील या जिल्ह्यामध्ये स्वागत करतो आणि त्यांना देखील धन्यवाद देतो की योगेश दादांनी आणि रामदास भाईंनी जी विकासाची मागणी आपल्याकडे केली त्या मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जो तुमच्याकडे पाठवायचा आहे तो पुढच्या 2 दिवसांमध्ये पाठवला जाईल। आज आणि मगाशी ते पालकमंत्री म्हणून आपल्याला माहिती आहे वशिला हा शब्द तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। मंदिरापासून या बोर्डापर्यंत येत असताना माझ्या कानामध्ये मला वशिला लावत होते की आता मी पहिलं भाषण करणार आहे आणि मी साताऱ्याला निघून जाणार आहे। म्हटलं वशिला माझ्याकडे लावून काही उपयोग नाही, कारण हा कार्यक्रम रामदास भाईंनी घेतलेला आहे। जसं तुम्हाला दम दिलेला होता तसा मला देखील दम दिलेला होता, त्याच्यामुळे मी या कार्यक्रमाला उपस्थित आहे। आता आपण त्यांच्या ताब्यात आलेलो आहे, जायचं कधी आता ते ठरवणार आहे। त्याच्यामुळे जास्त आगाऊपणा करून दोघांनी उपयोगाचं नाही असं मी शंभूराज देसाईंना सांगितलं। पण आज तुम्हाला देखील मनापासून धन्यवाद देतो की कोकणच्या या निसर्गरम्य परिसरामध्ये तुम्ही आलाय। कोकणची किनारपट्टी असेल, कोकणचा हा निसर्गरम्य परिसर असेल, हा पर्यटनाच्या दृष्टीने जागतिक पातळीवर जावा ही आपली देखील मनापासूनची भावना आहे। कोयनाच्या बॅकवॉटरवर जशा पद्धतीने आपण वॉटर स्पोर्ट्सचा कार्यक्रम घेतलेला आहे तसा वॉटर स्पोर्ट्सचा कार्यक्रम आमच्याकडे देखील घ्यावा ही देखील आपल्याला विनंती आहे। आणि म्हणून पुन्हा एकदा जास्त वेळ नाही घेता संजयजी तुमचं देखील मनापासून कौतुक करतो, तुमचं देखील अभिनंदन करतो। आमची देखील अडचण आता दूर झालेली आहे। संजय कदम एवढे हुशार आहे, जरी संघर्ष होता ते हळूच कुठेतरी माझं नाव घ्यायचे आणि भाईंचा गैरसमज व्हायचा। पण भाई आता तुम्ही सगळे एका रांगेत आलाय त्याबद्दल भैरवनाथाला मी धन्यवाद देतो की भैरवनाथानं तुमच्या नेतृत्वाखाली आमच्या संजय रावांना सुबुद्धी दिली आणि तुम्ही सगळ्यांनीच आमच्यासारखं भाईंचं आता भैरवनाथाची कदाचित ही इच्छा असू शकते की जे व्यासपीठ इथं तयार झालेलं आहे हे व्यासपीठ तसंच्या तसं भाईंच्या नेतृत्वाखाली राहावं। मी असं म्हणतोय असो, हा आध्यात्मिक कार्यक्रम आहे, राजकीय चर्चा या ठिकाणी होऊ नये, परंतु संजयजी तुमचं मनापासून कौतुक करतो आणि भविष्यामध्ये पालकमंत्री या नात्यानं भाईंच्या नेतृत्वाखाली तुम्हाला जी काही विकासात्मक ताकद या परिसरामध्ये द्यायची आहे ती देण्याची ग्वाही देखील देतो। पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।